नमस्कार फॅमिली. तर मी रीमा, माझ्या या जेवण विथ रीमा या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला दाखवते एक नवीन रेसिपी. तर रेसिपीचं नाव आहे पनीर व्हेजिटेबल टाकोस. तर हे टाकोस बनवणारे मी हेल्दी पद्धतीने हे बीटरूट टाकलेलं आहे. मल्टीग्रेन आट्यामध्ये बीटरूट टाकून आपल्या चपातीसारखं लाटून घेतलं आहे. पण त्याआधी आपल्याला स्टफिंग रेडी करायची आहे. स्टफिंगसाठी शिमला मिरची, गाजर, बीन्स, कांदा सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे. तर चला पटापट ही रेसिपी होणार आहे. अगदी छोटासा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड पण केला आहे. तर पटापट अशी तुम्हाला ही मी रेसिपी दाखवणार आहे. तर सर्वात आधी आपण कांदा, बीन्स, गाजर, कॅप्सिकम हे बारीक चिरून घेतले. तुमच्याकडे जर बेबी कॉर्न किंवा मग बेल पेपर असं काय असेल किंवा बॉईल कॉर्न असतील तर ते पण तुम्ही ह्याच्यात टाकू शकता. त्यानंतर मी खूप सारं पनीर घेतलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला खूप सारं हाय प्रोटीन मिळणार आहे. ते पण मी बारीक चिरून घेतलं आहे. लगेचच गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे. तर मी हे लसूणवालं बटर टाकलेलं आहे, गार्लिक बटर. तुमच्याकडे गार्लिक बटर असेल तर टाका, नाही तर नॉर्मल बटर टाकलं तरी चालेल. एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. आणि आपल्याला अजिबात टाईमपास न करता बटर जर असं वितळलं की थोड्याशा बटरमध्ये पूर्ण पॅनमध्ये हे बटर पसरून घ्यायचं. त्यानंतर सगळ्या कापलेल्या व्हेजिटेबल्स आणि पनीर हे सगळं आपल्याला लगेचच पॅनमध्ये टाकायचं आहे. एक नंतर एक, आधी कांदा नंतर भाज्या, काहीच करायचं नाही आहे. लगेचच आपल्याला सगळं एकत्र टाकायचं आहे. मी आधी पनीर वगैरे काहीच फ्राय केलेलं नाही आहे, सगळं सोबत टाकलं आहे. टाकल्यावर थोडंसं मिक्स केलं. त्याच्यानंतर चिली फ्लेक्स टाकले, ब्लॅक पेपर पावडर टाकली आहे, पेरी पेरी मसाला टाकला आहे, थोडंसं ऑरिगॅनो टाकली आहे. आणि हे सगळं टाकल्यावर आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाका. तर मला इथे थोडंसं तिखट पाहिजे होतं म्हणून मी एकच हिरवी मिरची बारीक चिरून टाकलेली आहे. नंतर मी चिली फ्लेक्स आणि ब्लॅक पेपर पावडर पण टाकलेली आहे. मसाले तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग टाकू शकता, कमी जास्त करू शकता. हे सगळं मिक्स झाल्याच्या नंतर आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यात सॉसेस पण टाकू शकता. जसं की तुम्हाला टॉमॅटो केचप टाकू शकता, तुम्ही ह्याच्यात शेजवान चटणी पण टाकू शकता. तुमच्या फ्लेवरनुसार तुम्हाला जसं आवडेल तसे तुम्ही ह्याच्यामध्ये सॉसेस ॲड करू शकता. तर बघू शकता तुम्ही, मी मीठ टाकलं, त्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आपल्याला काही ह्या भाज्या पूर्ण शिजवायच्या नाही आहेत, फक्त थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत, कारण नंतर आपण ह्या भाज्या सगळ्या टाकोजमध्ये ॲड करणार आहे. तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे हे मी स्टफिंग रेडी केलेलं आहे. तर आपलं पनीर व्हेजिटेबलचं हे स्टफिंग रेडी आहे. तर म्हणजे हेल्दी पण असेल आणि टेस्टी पण असेल, आपल्या घरात खाणाऱ्या लहान मुलांना लगेचच आवडेल असं हे आपल्याला बनवायचं आहे. तर मी हे बीटरूट घेतलेलं आहे, बीटरूटचं साल काढून घेतलं आहे, त्यानंतर बारीक किसून घेतलेलं आहे. हा बीटरूटचा किस आपल्याला मल्टीग्रेनच्या आट्यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं ते पिठाच्या तुम्ही हे करू शकता. मल्टीग्रेनमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ सगळे पीठ मिक्स असतात. तुमच्या घरात जेवढे पीठ आहेत तेवढे एक एक चमचा घ्या आणि मग त्याचंसुद्धा तुम्ही हे टाकोस बनवू शकता. तुम्ही गव्हाच्या पिठाचे सुद्धा टाकोस बनवू शकता, मैद्याच्या पिठाचे पण टाकोस बनवू शकता. पण सगळ्यात चांगलं म्हणजे मल्टीग्रेन आटा असतो. तसं तर मुलांचं खाल्लं जात नाही, भाकरी वगैरे खायला मुलं नाकतोंड वाकडं करतात. त्यामुळे मग आपण अशा प्रकारे त्यांना टेस्टी आणि मस्त अशी रेसिपी देऊ शकतो. तर हे बघू शकता तुम्ही, मल्टीग्रेन आट्याचं पीठ आहे हे मी घेतलेलं आहे. त्यामध्ये बीटरूट किसलेलं टाकलं आहे, त्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, त्यानंतर थोडीशी ब्लॅक पेपर पावडर टाकते ह्याच्यामध्ये चवीसाठी. तुम्ही ओवा, तीळ हे सुद्धा घालू शकता. म्हणजे आपण करतोय तर बाहेरची डिश म्हणजे टाकोस, पण ती आपण आपल्या पद्धतीने त्याच्यामध्ये हवे ते मसाले, हवं ते हेल्दी ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो. तर बघू शकता तुम्ही, मी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळायला घेतलं. आपण नॉर्मल गव्हाचं पीठ जसं मळतो तसं मळायचं. सगळे पीठ मिक्स केल्यामुळे काय होतं, थोडंसं चिकट असं पीठ होतं. पण थोडंसंच हाताला तेल लावायचं. मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं, तेल, साखर, मीठ हे थोडंसं कमीच आपण करायचं आपल्या प्रमाणामध्ये ह्याचा वापर. तर माझं पीठ मळून पण झालं आहे, स्टफिंग पण रेडी आहे. तर मी नॉर्मल आपण चपाती जशी लाटतो तशी आपल्याला चपाती लाटायची आहे. त्यानंतर नॉर्मल चपाती अशी आपल्याला शेकून घ्यायची आहे. चपाती शेकल्यानंतर तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये स्टफिंग भरू शकता. तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही ही
म्हणजे जे आपण टाकोस बनवतो हे टाकोस सजवू शकता. तर तुम्हाला पुढे व्हिडिओत दिसेलच की मी कुठल्या पद्धतीने हे टाकोस सजवलेले आहेत आणि कुठल्या पद्धतीने स्टफिंग केलेत. नॉर्मल आपण गोळे करतो तसे तुम्हाला किती छोटे मोठे टाकोस करायचे आहेत त्या हिशोबाने तुम्ही हा गोळा बनवून घ्यायचा. मी बघू शकता तुम्ही 5 ते 6 टाकोस बनवायचे त्या हिशोबाने मी असे गोळे करून घेतले आणि पटापट असे लाटून अर्धवट कच्चे आपल्याला शेकायचे आहेत. का अर्धवट कच्चे शेकायचे आहेत? कारण जेव्हा आपण स्टफिंग त्याच्यामध्ये ॲड करणार तेव्हा आपण पुन्हा तव्यावर ते शेकणार आहोत. तर एकदम सोपी पद्धत आहे, एकदम हेल्दी डिश आहे, मुलांना आवडणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे आपण काय ह्याच्यामध्ये मी बीटरूट टाकलेलं आहे पीठ मळताना. तुम्ही पालकची प्युरी पण टाकू शकता. तर अशा म्हणजे ह्याच्यामुळे काय होईल, पालकची प्युरीमुळे हिरवे होतील आपले पराठे आणि त्यामुळे अजून टेस्टी दिसतील. तर थोडंसं पीठ आपण बीटरूटमध्ये थोडंसं पालकमध्ये असं आपण मळून असे कलरफुल असे टाकोस मुलांना देऊ शकतो टिफिनमध्ये, जेणेकरून मुलांना ते छान दिसेल आणि मुलं आवडीने खातील. तर जी पण आपण वस्तू बनवतो किंवा घरात एखादी रेसिपी बनवतो तर ती टेस्टी लागण्याबरोबर छान दिसली पाहिजे आणि हेल्दी पण झाली पाहिजे. म्हणजे रेसिपी एक आणि फायदे 3. दिसायला पण सुंदर, खायला पण टेस्टी आणि पोटामध्ये जाईल ती हेल्दी गोष्ट. तर अशा प्रकारे मी हे बनवलेलं आहे, टेस्टी, हेल्दी आणि दिसायला पण छान असे हे मी टाकोस बनवलेले आहेत. तर तुम्हाला पुढे दिसेलच मी पटापट असे हे लाटते आहे आणि लाटल्यानंतर एका बाजूला शेकते. तर मी समोरच व्हिडिओ ठेवला आहे, कारण मुकेश भैया बाजूला दुसरं काहीतरी बनवत आहेत, तर मला त्यांना पण सांगायचं आहे असं बनव तसं बनव. तर त्यांच्याशी बोलता मी माझं काम करत आहे आणि त्यामध्येच माझा हा व्हिडिओसुद्धा शूट होत आहे. मला खूप कमेंट येतात, ताई तू जरा रेसिपी पण शेअर करत जा, जरा रेसिपी सांगत जा. म्हणूनच तुम्हाला मी वेळात वेळ काढून मोबाईल असा चालू करून ठेवते, व्हिडिओ चालू करून ठेवते आणि तुम्हाला रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करते. खरं तर ह्या रेसिपी ह्या गोष्टी मी घरात बनवत नाही, बाहेर बनवते, कामावर बनवते. तर मी स्वयंपाकाची कामं करते आणि तिकडेच मी ज्या ह्या गोष्टी बनवते त्या मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. त्यामुळे प्रत्येक वेळेला मला कॅमेरा ऑन ऑफ करणं जमत नाही, कारण कसं आपल्या घरात असेल तर आपण ते कॅमेऱ्याची सेटिंग वगैरे सगळ्या गोष्टी करू शकतो. बाहेर असं आपण सगळं करू शकत नाही. तरीही मी तुमच्यासाठी व्हिडिओ चालू करून रेसिपी शूट करत असते आणि तुमच्याबरोबर शेअर करत असते. आणि जे काही तुम्हाला आवडत असेल, काय रेसिपीमध्ये काय प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. तर अशा प्रकारे नॉर्मल अशा चपात्या लाटून घ्यायच्या, पातळ जाड तुम्हाला जशा आवडतात तशा लाटून घ्यायच्या, शेकून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये जी आपण ही स्टफिंग बनवलेली आहे पनीर आणि व्हेजिटेबलची ती त्याच्यामध्ये ॲड करायची. तर पुढे तुम्हाला व्हिडिओ दिसेलच की मी पनीर व्हेजिटेबल टाकोस कसे बनवले. तुम्हाला ह्याच्यात चीज आवडत असेल चीज टाकू शकता. तुम्हाला ह्याच्यात जे सॉसेस आवडतील ते सॉसेस पण ॲड करू शकता. तर झालं का नाही टेस्टी, हेल्दी आणि मस्त अशी दिसणारी रेसिपी, ती पण झटपट, मुलांना पण आवडेल आणि आपण पण खुश, कारण हेल्दी खात आहेत मुलं. तर अशी ही पनीर टाकोसची रेसिपी, पनीर व्हेजिटेबल टाकोसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. तर असे झालेले माझे पनीर व्हेजिटेबल टाकोस. जाण्याआधी नक्की मला सपोर्ट करा. तर चला उद्या भेटूया. बाय. मला सपोर्ट करा.